नमस्कार मित्रांनो, आता सध्या जर तुम्हाला याच वर्षी BMS ला ऍडमिशन करायची असेल, महाराष्ट्राचा कट ऑफ जो आहे तो तुम्ही बघताय की ऑल इंडियाचा सुद्धा कट ऑफ सीईटी सेलचा 360 प्लस गेलेला आहे, की जो मागच्या वर्षी 307 होता. म्हणजे जवळपास त्यामध्ये 40 ते 50 मार्काचं इन्क्रीज झालेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळं यावर्षी जो BMS चा कट ऑफ आहे तर तो खूप काही कमी होईल असे चिन्ह खूप कमी आहे. मग आता जर समजा तुमचा स्कोअर कमी असेल आणि तुम्हाला 2 ते 3 लाख पर इयर मध्ये BMS ऍडमिशन करायची असेल, तर तुमच्याकडे एक चांगली संधी म्हणता येईल की ही उपलब्ध झालेली आहे. बघा, आता एमपीचा विचार थोडा अवघड होऊन बसलाय. याचं कारण असं की एमपीचा पहिला ऑल इंडियाचा राऊंड काल आला आणि त्याचा जो कट ऑफ आहे तर तो 278 आहे लास्ट ऍडमिटेड, आणि ते सुद्धा ऍव्हरेज कॉलेज. आता जर समजा तुम्हाला एकदम ऍव्हरेज कॉलेजमध्ये 250 मार्कावर एमपी मध्ये ऍडमिशन जर घेत असाल तुम्ही, तर मग त्यापेक्षा आपण वेगळ्या स्टेटमध्ये जर समजा आपला स्कोर 162 प्लस जरी असेल आणि जर आपल्याला कॉलेज व्यवस्थित जर मिळत असेल, तर नक्कीच आपण त्या स्टेटचा सुद्धा विचार करायला पाहिजे. बघा, ज्यावेळेस पण आपण आउट ऑफ स्टेट ऍडमिशन करतो तर स्कॉलरशिप मिळणे हा विषय नसतो. तर त्यामुळं तुमचं जर असं मत असेल की सर स्कॉलरशिप नाही मिळाली तरी सुद्धा चालते आणि आपल्याला ऍडमिशन तर करायची, मग आता ही ऍडमिशन नेमकी कशी होऊ शकते, तर यासाठी आपण जे यूपी स्टेट आहे तर त्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. बघा, यूपीचं जे स्टेट आहे सध्या एमबीबीएसचा खूप सारा विद्यार्थ्यांचा जो फ्लो आहे महाराष्ट्रातून यूपीकडं मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी आणि यावर्षी सुद्धा आहे. म्हणजे जवळपास यूपी मध्ये महाराष्ट्रीयन विद्यार्थी जास्त आहे एमबीबीएस साठी. आता याच पद्धतीनं जर आपण विद्यार्थ्यांचा एक ग्रुप जर बनवला तर नक्कीच तुमची ऍडमिशन होईपर्यंत तुम्हाला तिकडं सहकार्य करणारे काउन्सिलर सुद्धा उपलब्ध करून दिले जातील. पण आता यामध्ये नेमकी प्रक्रिया कशी आहे तर ते व्यवस्थित समजून घ्या. बघा, जर तुम्ही बघायला गेलेत तर यूपीचं जे काउन्सिलिंगचं शेड्यूल आलेलं आहे 2024चं, तर त्यामध्ये सिरियल नंबर दिलेले दिसतात. त्यानंतर जे पण आपल्याला इव्हेंट आहेत की ज्यामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे तर ते दिलेले दिसतात. तर हे एकदा व्यवस्थित आपण समजून घेऊया. बघा, जे पण आपल्याला ऑनलाईन जो फॉर्म भरायचा आहे, म्हणजे जे रजिस्ट्रेशन करायचंय, जसं आपण महाराष्ट्राचं केलं, तर हे रजिस्ट्रेशन मित्रांनो आजपासून सुरू होतंय. तर हे 28 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. लक्षात घ्या, जरी 28 तारीख दिलेली असली तरी आपण उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात 28 तारखेपर्यंत तुम्ही जाऊ नका. जर तुम्हाला 162 प्लस स्कोर येतोय, पीसीबी सुद्धा 150 आहे, महाराष्ट्रामध्ये सीट मिळण्याचे मित्रांनो चान्सेस खूप कमी आहे. यूपी सारख्या स्टेटमध्ये तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडं रजिस्ट्रेशनसाठी सध्या संधी उपलब्ध झालेली आहे. आता यानंतर आपल्याला यूपी मध्ये एक पद्धत असते की सिक्युरिटी डिपॉझिट पे करावं लागतं. एमबीबीएस साठी, बीडीएस साठी हे जवळपास 2 लाख रुपये असतं. पण ज्यावेळेस BMS चा विचार येतो तर त्यावेळेस जवळपास 50,000 रुपये सिक्युरिटी मनी ही ऑनलाईन वेबसाईटवर पे करावी लागते. आता हे डिपॉझिट परत येतं, पण त्यामध्ये सुद्धा काही रूल्स असतात काउन्सिलिंगचे. ते जर फॉलो नाही केले गेले तर डिपॉझिट जप्त होऊ शकतं. तर त्यामुळं जे डिपॉझिट आहे तर ते सुद्धा आपल्याला 28 तारखेपर्यंत जमा करायचंय, की जे काउन्सिलिंगचं डिपॉझिट असेल. आता हे डिपॉझिट सगळं त्यांच्या गव्हर्नमेंटला जातं, यूपी आयुषला. यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तर ते सुद्धा होणार आहे, आणि यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारे यूपीला ऑफलाईन जाण्याचं काम नसतं. सर्व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईनच होतं. फक्त नेमकं तुम्ही कोणत्या पद्धतीने फॉर्म भरताय, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करताय, हे खूप महत्वाचं असतं. आता जर समजा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर बघितलं तर 26 तारखेपासून तर 28 तारखेपर्यंत हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार. आता जर आपण एक आजचा विचार केला तर मित्रांनो आजची आहे 25 तारीख. आता उद्या आणि परवा 2 दिवस आपल्याकडे आहे. 28 तारखेला खूप कमी वेळ आहे. तर त्यामुळं जर समजा आपण यांच्या मेरिट लिस्टमध्ये आपल्याला जर का नाव जर आणायचं असेल तर 29 तारखेला ही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे, आणि या 29 तारखेच्या मेरिट लिस्टमध्ये आपलं नाव तेव्हाच येईल की जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट केलेलं असेल. लक्षात घ्या, कोणत्याही ठिकाणी तुम्हाला यूपी मध्ये जायचं काम पडणार नाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. आता यानंतर चॉईस फिलिंग ज्या आहेत तर चॉईस फिलिंग ह्या 30 तारखेपासून तर 2 ऑक्टोबर पर्यंत होणार आहे, आणि या सुद्धा ऑनलाईनच होणार. आता जेव्हा आपण चॉईस फिलिंग करू तर हे कॉलेजेस रँकिंग नुसार सिलेक्ट करता यायला पाहिजे, आणि यासाठी आपल्याला तिकडच्या कोणत्या तरी व्यक्तीची हेल्प लागणार की नेमके कॉलेजेस कसे आहे.
आणि यासाठीच जिजाऊ अकॅडमी मधून एक जो यूपी वाले जे काउन्सिलर आहेत तर ते आपलं काउन्सिलिंग करून देणार आहेत. तर तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही जिजाऊ अकॅडमीचं काउन्सिलिंग जॉईन करू शकता. आता बघा आपलं जे त्यांचं जे काउन्सिलिंगचं आहे तर ऍडमिशन होईपर्यंत ते आपल्याला सगळं मार्गदर्शन करणार. तुम्ही जर विद्यार्थ्यांचा ग्रुप जर बनला तर एकाच कॉलेजला जर का अलॉटमेंट झाले, समजा सारखे चॉईस फिलिंग जर आपण केले तर एकाच ठिकाणी आपले ते जे संबंधित व्यक्ती आहेत तर ते तुम्हाला बोलवतील आणि तिकडे तुमचं जॉईनिंग वगैरे सगळ्या प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून तुमची होऊ शकते. आता बघा जे पण समजा आपल्याला नोडल सेंटर मिळेल तर त्या ठिकाणी जॉईनिंग असतं. आता थोडक्यात अजून काही माहिती देतोय, थोडी काळजीपूर्वक आहे का? बघा जर समजा आपल्याला यूपी मध्ये ऍडमिशन करायचे असेल तर लक्षात घ्या, जर आपल्याला तिकडे अलॉटमेंट जर झालं, आपण जर ते कॉलेज जॉईनिंग केलं, नंतर जर महाराष्ट्राच्या चॉईस फिलिंग आपण केल्या, महाराष्ट्रामध्ये सीट मिळाली तर तिकडचं ऍडमिशन कॅन्सल करणं एवढं सोपं नसतं. तुम्हाला पूर्ण 4.5 वर्षाची फीज भरून देण्याचं काम पडू शकतं. तर त्यामुळे थोडा काळजीपूर्वक निर्णय घ्या. तुमचा स्कोअर जर 162 आणि 300 पर्यंत जरी असेल तर नक्कीच तुम्ही यूपीचा विचार करायला पाहिजे. चांगले कॉलेज जर चॉईस फिलिंगच्या लिस्टमध्ये ठेवले तर अलॉटमेंट होऊ शकते आणि एक चांगलं ठिकाण तुम्हाला मिळू शकतं, चांगली सिटी, चांगलं लोकेशन तुम्हाला मिळू शकतं आणि यासाठीच जिजाऊ अकॅडमी पूर्ण तुमच्या मदतीला आहे. जर इच्छुक असाल, काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नक्कीच तुम्ही 84 59 81 89 23 या नंबरला यूपी बीएमएस असा एक मेसेज करा. पूर्ण तुम्हाला जे पण काउन्सिलिंगचं प्रक्रिया आहे तर ती एक्सप्लेन केली जाईल. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. असं काही हे नाही की यूपी बीएमएस हे जिजाऊ अकॅडमीचं जॉईन केलं तरच तुम्हाला कॉलेज मिळेल असं काही नाही. कॉलेज तुम्हाला तुमच्या मेरिट लिस्टनुसार मिळणार आहे. तर त्यामुळं तुम्ही ते घरच्या घरी जरी काउन्सिलिंग केलं तरी सुद्धा कॉलेज मिळणार. पण जे सहकार्य तुम्हाला यूपी मध्ये नोडल सेंटरवर पाहिजे किंवा कॉलेज जॉईनिंग करताना पाहिजे, तर त्यासाठी जर तुम्हाला आमच्या अकॅडमी थ्रू जर काउन्सिलिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता. आज आपण या ठिकाणी थांबतोय. विद्यार्थ्यांचा ग्रुप, विद्यार्थिनींचा ग्रुप बनवण्याचा एक विचार आहे, पण त्यासाठी तुमचा निर्णय आज होणं खूप गरजेचं आहे. 84 59 81 89 23 या नंबरला बीएमएस यूपी बीएमएस असा एक मेसेज कराल. जी पण फीज आहे तर ती सगळी सेंड केली जाईल. तुमचं जे फी स्ट्रक्चर आहे यूपीचं तर ते साधारण कॉलेजचं 2 ते 3 लाख तुमचं कॉलेजचं फी स्ट्रक्चर जायला पाहिजे. त्यानंतर हॉस्टेल मेस वेगळं. तर अशी तुमची तयारी जी आहे यूपीची तर ती असायला पाहिजे. बोलताना एक विसरलो की सर यूपी मध्ये किती खर्च येईल, तर तो सगळा खर्च मी तुम्हाला सांगतोय, थोडं लक्षात घ्या. बघा जर आपण एक विचार केला, आपल्याला साधारण एक 2,10,000 फीज वाला जर कॉलेज मिळालं तर काय होईल? 2,10,000 रुपये कॉलेज घेणार. त्यानंतर हॉस्टेल मेससह 70 ते 80,000 रुपये जाणार. पण हॉस्टेल मेसचे पैसे हे पर इयर द्यायचं काम नसतं. एखादं कॉलेज पर मंथ घेऊ शकतं, एखादं कॉलेज 3 महिन्याला एकदा पेमेंट घेऊ शकतं, एखादं कॉलेज 6 महिन्यानं घेतं. पण जर समजा तुमची तयारी असेल की सर 4-4.25 लाख रुपये हॉस्टेल मेससह आमचं बजेट आहे, 4.5 लाखापर्यंत आहे, तर नक्कीच तुम्ही यूपीच्या बीएमएसचा विचार करायला पाहिजे. तुमचा जो टोटल खर्च आहे तर तो साधारण जर कॉलेजचा जर आपण विचार केला तर साधारण एक 10 लाख, 11 लाख, 12 लाख, 13 लाखापर्यंत जाईल आणि हॉस्टेल मेस वेगळं असेल. या पद्धतीने मध्ये बीएमएस तुम्हाला एमपी मध्ये सुद्धा मिळणं खूप कठीण आहे. कारण एमपी मध्ये यावर्षी थोड्या वेगळ्या पद्धती आपण बघतोय. तर त्यामुळं एमपी मध्ये रिस्क घेतल्यापेक्षा यूपी कधी पण बेटर राहील. यूपीचे जवळचे कॉलेज जर आपण निवडू शकलो तर ते आपल्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. ओके, आज आपण थांबूया. जर काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर यूपी बीएमएस असा मेसेज करा 84 59 81 89 23 या नंबरला. ओके.